आणखी एक महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आणि त्यामुळे मंदिरातील नैसर्गिक झरोके हे आता उघडण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जुनी एसी सिस्टम जी आहे ती आता बदलण्यात आलेली आहे आणि त्याच्या जागी सेंट्रलाइज एसी सिस्टम आता मंदिरामध्ये बसवण्यात येणार आहे आणि त्यामुळे मंदिरात थंड तापमान राहणार आहे आणि त्यामुळे पददर्शन करणाऱ्या भाविकांना थंड आणि आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं आता शक्य होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेली आहे। आता जी जुनी एसी सिस्टीम होती ती सुद्धा बदललेली आहे। आता नवीन सेंट्रलाइज एसी सिस्टीम सुरू केलेली आहे, जेणे मंदिरात भाविकांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना 23 ते 26 टेम्परेचर एवढा या ठिकाणी थंडावा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितच मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर भाविकांना त्या ठिकाणी आता थंड वातावरण आणि नॅचरल ओपनिंग्स मधून जी नैसर्गिक हवा आहे ती सुद्धा हवा खेळती राहील। त्यामुळे एक आनंददायी आणि आल्हाददायी वातावरणात मंदिरात प्रवेश केल्यानंतर भाविकांना त्याचा अनुभव येईल। तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। आपण पाहतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता एसीची सुविधा उपलब्ध होणार आहे। तर सध्या आमचे प्रतिनिधी रोहन आमच्यासोबत आहेत, माझे सहकारी रोहन। खरं तर विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावरच त्याच्यासमोर उभं राहिल्यावरच जसं दर्शन घेतल्यावरच भाविकांना खूप मोठा आनंद होतो आणि त्यात आता एसी सुद्धा असणार आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात आता सेंट्रलाइज एसी सिस्टम बसवली जाणार आहे। काय सगळ्या अपडेट्स आहेत या सगळ्या बदलांविषयी? अगदी बरोबर आहे। खरं तर हजारो वर्षांची परंपरा जी आहे ती या सगळ्या मंदिराला आहे आणि शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून सगळे वारकरी त्या ठिकाणी येत असतात आणि हे सगळे मंदिराची संस्कृती जतन करावी यासाठी निरनिराळे प्रयोग जे आहेत ते मागील कित्येक वर्षांपासून केले जात आहेत। अगदी मंदिराच्या दगडांना जे आहे ते अधिक सक्षम बनवणं असेल किंवा मंदिरातील मूर्ती जी आहे ती अधिकपणे इतके हजारो वर्षापासून आहे तर आणखीन ती चांगल्या प्रकारे इथून पुढच्या काळामध्ये देखील असावी यासाठी देखील विविध प्रयत्न जे आहेत ते मागील काही वर्षांपासून केले जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। तशाच पद्धतीचा हा देखील प्रयत्न जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे निश्चितचपणाने या सगळ्यामुळे वारकऱ्यांमध्ये देखील आनंद असतो आहे। वारकऱ्यांमध्ये देखील या सगळ्या गोष्टीची जी आहे ती पॉझिटिव्हली सगळी सकारात्मकता जी आहे ती दर्शवलेली पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारीच्या पार्श्वभूमीवरती जे आहे त्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा विकास कामं जी आहेत ती मंदिराच्या माध्यमातून केली जात असतात, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केली जात असतात, धर्मदायांच्या माध्यमातून केली जात असतात। अनेक भाग जो आहे तो पुरातत्व विभागाकडे या सगळ्याचा येतो। पुरातत्व विभाग देखील या सगळ्याबाबत जे आहे ती वेळोवेळी काळजी जी आहे ती काळजी घेत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आपला संस्कृती, आपला वसा, आपला वारसा जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून अधिक काळासाठी जतन करण्याचे कामकाज जे आहे ते अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सेंट्रलाइज एसी सिस्टम बसवण्यात आले आणि त्यामुळे आता दर्शन अधिकच सुखकर होणार आहे।